हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर आजची आपली ब्रेकफास्ट रेसिपी आहे ती म्हणजे पोहा. पोहा सगळ्यांनाच फार आवडतात. तर चला बघूया आपण काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. तर इथे मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्ता 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे, शेंगदाणे आणि लिंबू घेतला आहे. आणि स्पायसेसमध्ये जिरे, मोहरी आणि हळद लागणार आहे आपल्याला, आणि मीठ. आणि अजून 2 इन्ग्रेडियंट्स ॲड होणार आहे, ते एक म्हणजे तेल. तर इथे मी कढई ठेवली गॅसवर गरम करायला. त्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यात मी पहिले सुरुवातीला शेंगदाणे टाकून शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. इथे आपल्याला शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे. इथे आपल्याला जास्त ओव्हर कुक पण नाही करायचे. त्याने काय होतं की खायच्या वेळेस शेंगदाणे हे कडवट लागतात त्यामुळे. आणि रेसिपी एकदम सोपी आहे. सगळ्यांच्याच घरात बनणारी ही रेसिपी आहे. बट बिगिनर्सपासून सगळ्यांनाच जमेल ही रेसिपी. तर एवढी सोपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा. तर शेंगदाणे आपले फ्राय झाल्यानंतर त्यात मी कढीपत्ता ॲड केला आहे. कढीपत्ता पण आपल्याला छान तडतडू द्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी ॲड करायची आहे आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे आणि मोहरी ही छान तडतडली पाहिजे. हे सगळं टाकल्यानंतर आपण जो कांदा बारीक कट केला होता तो कांदा यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी जेव्हा कधी पण भूक लागते तेव्हा आम्ही बनवून खातो, कारण घरात पोहे फार आवडतात सगळ्यांना. आणि मेन म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जर ब्रेकफास्ट म्हटलं किंवा कोणी पाहुणे जर आले तर कांदा पोहे असतातच. आणि कांदा पोहे करायचे म्हटले तर कांदा हा जास्तच पाहिजे. म्हणून मी इथं मोठ्या साईजचा कांदा मीन्स मीडियम साईजचा कांदा घेतला होता, त्याला बारीक कट करून घेतलं होतं. तर आता कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर वरतून आत्ताच चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे मी. मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे कांद्यांमध्येच मीठ टाकलं म्हणजे कांदे आपले छान सॉफ्ट होतात आणि टेस्ट पण एकदम छान लागते. तर इथे बघू शकता कांदे आपले गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहे. तर इथे थोडासा माझा व्हिडिओ पॉज झाला होता, ठीक आहे. तर इथे बघा तुम्ही, मी पोह्यांची चाळणी घेतली. त्यामध्ये मी हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर हे मी असं पाणी नितळत ठेवलं होतं बाजूला. इथं पोहे माझे छान भिजले गेले आहेत. तर इथे मी नंतर वरतून हिरवी मिरची टाकली होती. नेमकं तो व्हिडिओ माझा स्टॉप होऊन गेला होता म्हणून मी सांगते. हिरवी मिरची टाकली, त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकलं आणि त्याच्यावरतून आपण भिजत टाकलेले पोहे ॲड केले आणि व्यवस्थित हे सगळं इथं एकजीव करून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अगदी सोप्या पद्धतीचे हे पोहे आहेत. अगदीच जे नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली असतील किंवा रूमवर राहणारे मुलं मुली कोणी पण असेल तर ही रेसिपी एकदम बनवू शकता आणि बनवायला पण एकदम सोपी आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करा. तर इथे वरतून मी साखर टाकली अर्धा चम्मच. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि लगेचच आपण चिरलेली कोथिंबीर मी इथं टाकली. तर कोथिंबीर इथं स्वच्छ वॉश करून घ्या टाकायच्या आधी, कारण आता पावसाळ्याचं सीझन चालू झाला आहे तर त्यात कोथिंबीरला खूप माती लागलेली असते. त्यामुळे हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करा आणि एक जस्ट 2 मिनटासाठी फक्त वरतून झाकण ठेवा. झाकण ठेवल्याने एक छान वाफ येते आणि आपले पोहे एकदम मऊ लुसलुशीत होतात. तर इथे बघा 2 मिनटानंतर मी झाकण काढलं आणि इथे पोहे रेडी झाले आहेत. तर आता हे लगेच मी सर्विंगसाठी घेणार आहे. तुम्हाला जरी आवडत असेल तर तुम्ही हे पोहे वरतून बारीक शेव टाकून पण खाऊ शकता. इथे मी ह्या पोह्यांमध्ये आत्ताच इथे मी अर्धा लिंबू घेतला होता, तो लिंबू मी इथेच वरतून टाकून दिला आहे पोह्यांवरतीच आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. तुम्ही कांदे पोहे जाता जेव्हा तुम्ही सर्व कराल तर वरतून तुम्ही शेव पण टाकू शकता, बारीक पिवळी शेव. मग काही जण खोबरं किसून पण वरतून टाकतात, तसं पण खातात, तसं पण छान लागतात. पोहे ॲक्च्युली कसे पण खाल्ले तरी छानच लागतात, बट तुम्हाला जसं आवडेल तसं. तर इथे आपले पोहे रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलरफुल आपले डिश रेडी झालेली आहे. तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली मला सांगा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.